लाडक्या बहिणींना डबल हप्ता मिळणार आणि अजून 3 योजनेचे पैसे खात्यात जमा होणार। आज बहिणींना 4 मेसेज येणार आहे। लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये जमा झाल्याचा मेसेज, लगेच 830 रुपयाचा मेसेज, लगे 1 योजनेचे 1000 रुपये तुम्हाला जमा होणार आणि चौथा जो मेसेज येणार आहे तो म्हणजे नवीन योजना 26 जानेवारी निमित्त सुरू केलेला त्याचा पैसे 10,000 रुपये जमा होणार। 12 तासाच्या आत तुमच्या खात्यात पैसे जमा होणार, ज्याची माहिती स्वतः आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे। राज्यातील सर्व माता भगिनींना, लाडक्या बहिणीच्या लाभार्थ्यांना मला त्या ठिकाणी सांगायचे, ज्या माझ्या लाडक्या बहिणींना लाभ गेलेला आहे आत्तापर्यंत, म्हणजे किती 4 हफ्ते असतील, 5 हफ्ते असतील, काहींना 6 हफ्ते गेले असतील, कारण जुलै ऑगस्टचा आम्ही एकत्रितपणाने दिलेला होता, त्याच्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचा 9 ऑक्टोबरला दिलेला होता, डिसेंबर महिन्याचा आम्ही 25 ते 30 डिसेंबर दिलं होतं। आत्ता आम्ही जानेवारी महिन्याचा जो आहे आणि 26 जानेवारीच्या आत त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील। बहिणींना प्रचंड मोठा आनंद होतोय, कारण की स्वतः राज्याचे मागचे लाडके मुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी स्वतः देखील लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर दिलेली आहे। लाडक्या बहिणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत, बिलकुल पात्र लाडक्या बहिणींची योजना कायम अशी सुरू राहणार, त्यामुळे कुठेही खंड पडणार नाही। लाडकी बहीण योजना काय बंद होऊ देणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथदादा शिंदे यांनी मोठी घोषणा केली आणि सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे लाडक्या बहिणींचा देवाभाऊ यांनी देखील मोठी घोषणा केली आहे की बहिणींना आता 1500 ने आता 2100 प्रमाणे आम्ही वाटप करू पुढचा हप्ता। आता देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तुम्ही पाहू शकता। 2100 रुपये लाडक्या बहिणींना आपण त्या ठिकाणी देणार आहोत। आज महिलांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज प्रचंड उत्साह वाढलेला आहे, त्यातच महाराष्ट्राच्या बहिणींसाठी दुप्पट खुश झालेले आहे, कारण बहिणींच्या खात्यात डबल हप्ता सोबत 3 योजनेचे पैसे येणार आहे। पहा, आज 3 मेसेज तुम्हाला त्या ठिकाणी येणार आहे। ऑफिशियल बातमी तुमच्या समोर सादर करत आहे आदित्यताई तटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटर खात्यावरून त्यांनी ही माहिती दिलेली आहे। लक्षपूर्वक पहा, 27 जानेवारी 2025 पर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता 1,30,00,000 बहिणींना पोचला होता, म्हणजे अजून 1 कोटी महिला त्या ठिकाणी बाकी आहेत व ज्या महिलांना अजून जानेवारीचा हप्ता मिळाला नाही त्या महिलांनी काय करायचं आहे याविषयी माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। काय करायचं आहे की ज्यामुळे तुम्हाला लगेच हप्ता जमा होईल आणि सोबतच अजून 3 योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहे। एका योजनेचे 2100 रुपये तुम्हाला दिले जाणार आहे, तर दुसऱ्या योजनेचे 1000 रुपये, तर तिसऱ्या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 10,000 रुपये मिळणार आहे। तर या 3 नव्या योजना कोणत्या आहेत, या 3 योजनेचे पैसे 12 तासाच्या आत तुमच्या खात्यात जमा करण्याचा आदेश देखील त्यांनी दिलेला आहे। तर यांची माहिती मिळवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजेच तुम्हाला सर्व योजनेचे पैसे कसे मिळतील याची संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आता पहा, लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता होता याची वाट भरपूर महिला म्हणजे भरपूर दिवसापासून महिला वाट पाहत होत्या आणि हप्ता आता जवळपास 1,31,00,000 महिलांच्या खात्यात जमा झालेला आहे आणि अजूनही 1 कोटी महिला बाकी आहेत। तर यासाठी काय करावं लागेल, त्यांचा काय प्रॉब्लेम आला असेल, महिलांना पैसे का आले नाही याची देखील माहिती आपण समजून घेऊया। आणि त्यानंतर अजून ज्या 3 नवीन योजना आहेत बघा, ज्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहे, यासाठी काय करावं लागेल याची देखील माहिती आपण पाहत आहोत। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या 3 योजनेचे पैसे कसे जमा होतील याची सविस्तर माहिती पाहूया। या 3 योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एक काम अर्जंटमध्ये करायचं आहे। ते काम केलं की लगेच 12 तासाच्या आत तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे येतील। बघा, हे अर्जंटमध्ये जर तुम्ही काम करून टाकलं तर 12 तासाच्या आत तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार आहे। आता बघा, या नवीन 3 योजना कोणत्या आहेत। लाडकी बहीण योजना हा एक प्रकारे बोनसच आहे, म्हणजे लाडक्या बहिणींना हा एक प्रकारे बोनसच देण्यात येणार आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता, कारण एकनाथजी शिंदे साहेब बहिणींना खुशखबर दिलेली आहे। एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यातूनच अजितदादा त्याबरोबर आपले लाडके देवाभाऊ मुख्यमंत्री यांनी देखील खूप मोठा खुशखबर दिलेली आहे। पण सगळ्यात मोठी खुशखबर आदित्यताई तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे, ती म्हणजे दुसरा हप्ता डबल त्या ठिकाणी जमा होणार आहे। आता सर्वात जास्त आनंदाची बातमी, सर्वात मोठी अपडेट जी आपल्याला दिली आहे आदित्यताई तटकरे मॅडम यांनी दिली आहे। यांनी सोबतच एक मोठी घोषणा केली की डबल हप्त्याची घोषणा सुद्धा करून टाकली। आता तुम्हाला डबल हप्ता मिळणार आहे। आता डबल हप्ता कसा मिळणार आहे
आणि कसं त्याचा आपल्याला लाभ घेता येईल आता लक्षपूर्वक ऐका। जानेवारीचा हप्ता तुम्हाला जमा झाला की नाही कमेंट करा, कारण फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्या बँक खात्यात जमा होतोय। बघा आता जानेवारीचा आता तुमच्या खात्यात पैसे जमा होत आहे, सोबतच तुम्हाला आता फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता देखील तुमच्या खात्यात आता जमा होतोय। आता ऑफिशियल अपडेट आलाय, म्हणजे हे अपडेट जे ऑफिशियल अपडेट आलंय, महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे 26 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींना 7वा हप्ता मिळालेला आहे आणि त्याचप्रमाणे तो हप्ता जमा झाला आहे। हप्ता आता 2100चा येणार होता, म्हणजे तुम्हाला जो हप्ता जमा होणार होता तो किती येणार होता, 2100 प्रमाणे जमा होणार होता। ठीक आहे, पण वाट पाहावं लागली, आता महिलांना त्याची वाट पाहावं लागली। महाराष्ट्र सरकारने त्याची जे दिलेले वचन होतं ते वचन त्यांनी पाळलेलं आहे। वचन पाळल्याने सरकार आहे, म्हणजे आता हे सरकार जे आहे वचन पाळणारे सरकार आहे। पण त्यामध्ये स्पष्टीकरण देताना त्या महिला व बाल विकास मंत्री आहे यांनी म्हटलंय, असं म्हटलंय की सर्व बहिणींना आता आम्ही डबल हप्ता जमा करणार, आता उशीर नाही। आता जसं डिसेंबर आणि जानेवारीचा हप्त्यासाठी तुम्हाला वाट पाहावी लागली, तर आता इथून पुढे लक्षपूर्वक ऐका, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ताची वाट तुम्हाला पाहावं लागली, पण आता इथून पुढे तुम्हाला वाट पाहावं लागणार नाही। जसं की फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर जे हप्ता आहे ते तर तुम्हाला 1 तारखेलाच, म्हणजे महिन्याच्या 1 तारखेलाच त्या ठिकाणी तुमच्या खात्यात आता म्हणजे मिळणार आहे। म्हणजे तुम्हाला आता वाट पाहायची काही गरज नाही, येणारी 1 तारखेला, दर महिन्याच्या येणाऱ्या 1 तारखेला तुम्हाला पैसे मिळणार आहे। आता तुम्हाला वाट पाहायची काही गरज नाही, ते त्या ठिकाणी मिळणार आहे। जर तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर तुम्हाला अजून पुढे एक मेसेज येणार आहे, म्हणजे 2100 रुपयाचा। तो मेसेज जो आता तुम्हाला येणार आहे तो 2100 रुपयाचा येणार आहे। असेच लगेच जमा होऊ शकता, कारण की आदित्य तटकरे म्हणाल्या आम्ही उशीर करणार नाही, आता आम्ही उशीर करणार नाही, आता फक्त आम्ही पैसे जमा करणार, आता कोणालाही वाट पाहायची गरज नाही। आता स्पष्टपणे आदित्यताई तटकरे यांनी सांगून दिले। सगळ्या पैसे म्हणजे सगळेच पैसे तुरंत त्या ठिकाणी झालेले आहे, म्हणजे पैशांचे वाटप झालेले आहे, त्यामुळे बिलकुल काळजी करण्याची गरज नाही। म्हणजे जे तरतूद होती त्यांची ती जी दूर झालेली आहे, जी अडचण होती आता सर्व अडचण दूर झालेली आहे। नवीन वर्ष लागू झालेलं आहे, आता कुठलाही प्रकारचं काही त्यांच्याकडे आता म्हणजे कुठल्याही प्रकारची प्रॉब्लेम त्यांच्याकडे आलेली नाही। अतिशय महत्त्वाचे अपडेट, आता फेब्रुवारीचा हप्ता देखील तुमच्या खात्यात येणार आहे। आता सोबतच फेब्रुवारीचा हप्ता सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। आज दुपारी आनंदाची गोष्ट जी आहे ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे कोणत्या 3 योजना आहेत ज्यामध्ये 1000 रुपये, म्हणजे एका योजनेचे 830 रुपये, दुसऱ्या योजनेचे 1000 रुपये आणि तिसऱ्या योजनेचे डायरेक्ट 10,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे 12 तासाच्या आत। म्हणजे 12 तासाच्या आत तुमच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार। याची संपूर्ण विस्तार माहिती आता आपण एकदा जाणून घेऊया। आताच पहा, पहिली जी योजना आहे त्याचे 830 रुपये जे तुम्हाला दिले जात आहे ते कसं दिले जात आहे, कोणाला दिले जात आहे, तर हे सर्वात प्रथम आपण 830चं पाहूया। हे पहा, 830 रुपये जी योजना आहे ती अशी योजना आहे जसे की लाडकी बहीण योजना सुरू झाली होती, त्यानंतर लगेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली होती। म्हणजे 830 रुपये जे तुम्हाला मिळत आहे ते अन्नपूर्णा योजनेच्या माध्यमातून दिले जातात। आता या अंतर्गत 3 गॅस सिलेंडरचे पैसे माता भगिनींना देण्यात सरकारने विचार केला होता, पण त्यामध्ये मुख्य अडचण होती, आता ती अडचण दूर झाली आहे। म्हणजे जी प्रॉब्लेम होता तो आता दूर झालेला आहे। महाराष्ट्र सरकार लगेच पैसे वाटप करणार आहे। तुम्हाला पैसे आले का नाही आले ते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगू शकता। ठीक आहे, तर आता तुम्हाला एक काम अर्जंटमध्ये करून घ्यायचं आहे। ते काम जर तुम्ही केलं, जर पैसे आले नसतील लगेच तुम्हाला पैसे येणार आहे तर ते पैसे दिले जातील लगेच। पुढच्या योजनेचा 1000 रुपये कसे येतील आणि सगळ्यात मोठा आनंदाची बातमी 10,000 रुपये महिलांना मिळणार आहे, ती सुरुवात झालेली आहे। आता 10,000 रुपयाची सुद्धा सुरुवात झालेली आहे, ते सुद्धा तुम्हाला कसं मिळतील त्याची सुद्धा माहिती आपल्याकडे आली आहे। आता 10,000 रुपये कसं मिळतील याचं सुद्धा आपण कारण पाहूया की 10,000 रुपये कसं मिळत आहे। तुम्हाला अजूनही 10,000 रुपयाचा मेसेज आला नसेल, कदाचित तुम्ही योजनेपासून मुकू शकता, त्यामुळे अर्जंटमध्ये काम करा, विचार करू नका। 830 रुपये जे आहे ते तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे करायचे आहे। पुरुषांच्या नावावर जे काही गॅस सिलेंडर आहे ते तर महिलांच्या नावावर ट्रान्सफर करून घ्या, त्यासाठी तुम्हाला अवधी पूर्वी देण्यात आले आहे, म्हणजे तुम्हाला अजून सुद्धा मुदत आहे, पण त्याकडे बऱ्याच महिलांनी दुर्लक्ष केलेले आहे आणि त्यामध्ये
ते काम केलं नाही, त्या कारणानिमित्त बऱ्याच महिलांना 830 रुपये मिळालेले नाही. ते तुमच्या गॅस डीलरशी किंवा तुमच्या गॅस कनेक्शन एजन्सी तुम्ही संपर्क करून ते माहिती तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. आता ही जी माहिती आली आहे, ही माहिती आपल्या वरून ऑर्डर आली आहे की सर्व महिलांना 2 ते 3 दिवसामध्ये सर्व पैसे जमा होणार आहे. 2-3 दिवस तुम्ही वाट पाहू शकता. 2-3 दिवसामध्ये जर पैसे जमा झाले नाही तर तुम्ही ताबडतोब अर्जंटमध्ये काम करून घेणं गरजेचं आहे. तरच तुम्हाला 10,000 रुपयाचा लाभ मिळेल आणि गॅस सिलेंडरचे पैसे आणि 1,000 रुपयाचा लाभ तुम्हाला दिला जाणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती हप्ता आलेला आहे आणि तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आले का नाही ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये.